नमस्कार मित्रांनो, तर होंडाने नुकतीच आपली CB350 लॉन्च केलेली आहे आणि असं म्हणतात की रॉयल एनफील्डच्या क्लासिक 350ला टक्कर देण्यासाठीच ही गाडी लॉन्च झालेली आहे। तर आपण पाहूयात की होंडा CB350चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहेत, तसेच या गाडीची ऑन रोड प्राइस काय आहे। तर सर्वात प्रथम सुरुवात करूया की कलर्स ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत। तर फर्स्ट वन मॅट क्रस्ट मेटॅलिक अवेलेबल आहे, त्यानंतर मॅट ड्यून ब्राउन अवेलेबल आहे, त्यानंतर मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि लास्ट रेड मेटॅलिक। तर असे 4 कलर ऑप्शन्स यामध्ये अवेलेबल आहेत। तर व्हिडिओमध्ये जो तुम्ही कलर पाहत आहात तो रिसेंटली लॉन्च झाला आहे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कोणता कलर आहे। यानंतर पाहणार आहोत गाडीचे स्पेसिफिकेशन्स। तर इंजिन टाईप जे आहे ते 4 स्ट्रोक आहे, 348 सीसीचं इंजिन आहे, त्यानंतर मॅक्स टॉर्क 3000 RPM, त्यानंतर कूलिंग सिस्टीम जे आहे ते एअर कूल्ड आहे त्यामध्ये। यानंतर हे जे मॉडेल आहे ते DLX प्रो मॉडेल आहे, तर यामध्ये ब्रेक सिस्टीम जे आहे ते ABS ड्युअल चॅनल आहे आणि डबल डिस्क आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी स्टार्ट कशी होते, तर यामध्ये एकच ऑप्शन आहे ते म्हणजे सेल्फ स्टार्ट। तर किक यामध्ये दिलेली नाही, फक्त आणि फक्त सेल्फ स्टार्टनेही तुम्ही गाडी स्टार्ट करू शकता। तर BS कोणता आहे, तर यामध्ये BS6 2.0 हे स्टँडर्ड दिलेलं आहे। व्हील टाईप जे आहेत ते अलॉय व्हील्स आहेत आणि फ्रंट ब्रेक जे आहे ते डिस्क आहे आणि रिअर ब्रेक जे आहे ते सुद्धा डिस्क आहे DLX प्रो मॉडेलमध्ये। यानंतर बाईकची प्राइस किती असेल, तर एक शोरूम प्राइस जी आहे ते 2,17,800 रुपये आहे, त्यानंतर RTO चार्जेस जे आहेत ते 17,974 रुपये। यानंतर काही ऑप्शनल चार्जेस असतात, जसं की बाईक इन्शुरन्स झालं, स्टँडर्ड फिटिंग्स असतील, फुटरेस, मिरर्स आणि इतर गोष्टी, तर त्या तुम्ही शोरूममधूनही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला बाहेरून त्या गोष्टी जर स्वस्तात बसत असतील तर त्या तुम्ही बाहेरूनही घेऊ शकता। बट जर एक शोरूम प्राइस पाहायची गेलं तर 2,17,800 रुपये आहे। नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग म्हणजे मायलेज किती आहे, गाडीला ॲव्हरेज किती आहे। तर कंपनीने या गाडीचं 45चं ॲव्हरेज दिलेलं आहे। यानंतर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि CB350 यामधील मेजर डिफरन्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर किंमत, तर रॉयल एनफील्ड क्लासिक 350ची प्राइस जी आहे ती 1,99,000 पासून स्टार्ट होते आणि CB350ची स्टार्ट होते 1,14,000 म्हणजे 14,000 पासून। त्यानंतर या गाडीचं CB350चं जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा जे इंजिन आहे ते 348.36 सीसी आहे आणि रॉयल एनफील्डचं जे इंजिन आहे ते 349 सीसी आहे। आणि तिसरा महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे कूलिंग सिस्टीम। तर या गाडीमध्ये फक्त एअर कूल्ड सिस्टीम वापरलेली आहे, तर रॉयल एनफील्डमध्ये एअर अँड ऑइल कूल्ड असे दोन्ही गोष्टी आहेत। त्यानंतर हेडलाईट जी आहे ती CB350मध्ये LED आहे, तर रॉयल एनफील्डमध्ये हॅलोजन आहे। त्यानंतर टेल लाईट रॉयल एनफील्डमध्ये बल्ब वापरलेला आहे नॉर्मल आणि CB350मध्ये LED आहे, ही एक याची खासियत आहे। त्यानंतर सिग्नल लॅम्प जो आहे तो रॉयल एनफील्डमध्ये बल्ब आहे नॉर्मल आणि CB350मध्ये जी आहे ती LED आहे। गिअर ट्रान्समिशनमध्ये फर्स्ट गिअर डाऊन आहे आणि बाकीचे जे 4 गिअर आहेत ते अप आहेत। तर एकंदरीत गाडी खूपच क्लासिक बनवलेली आहे होंडाने आणि मी स्वतः गाडी जवळून पाहिलेली आहे, ट्रायल सुद्धा घेतली आहे गाडीची। तर गाडी खूप सॉफ्ट आणि ट्रान्समिशन वगैरे एकदम परफेक्ट आहे। यानंतर बरेच जण म्हणतात की रॉयल एनफील्डला टक्कर देण्यासाठी CB350 लॉन्च झालेले आहे, तर यावर माझं मत असं आहे की हो, CB350 ही खूप स्ट्रॉंग गाडी आहे आणि रॉयल एनफील्डला नक्कीच टक्कर ही गाडी देणार आहे। तसेच होंडाचं जे बिलीव जे आहे, कस्टमर बिलीव किंवा जे विश्वास आहे आपला होंडावरती, कारण आपण खूप साऱ्या गाड्या यूज केलेल्या आहेत होंडाच्या, जसं की शाईन असतील किंवा युनिकॉर्न असेल, त्यानंतर ॲक्टिवा असेल मोपेडमध्ये, तर या गाड्यांचा जर परफॉर्मन्स पाहिला तर खूप कमी मेंटेनन्स असतो आणि जास्त लाईफ आहे या गाड्यांना। तर एकंदरीत गाडी खूप छान आहे। तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की मला सांगा। यामध्ये 2 व्हेरिएबल मित्रांनो अवेलेबल आहेत, एक आहे होंडा CB350 DLX आणि टॉप व्हेरियंट जे आहे ते आहे होंडा CB350 DLX प्रो। जर समोर जे पाहत आहात तुम्ही ते DLX प्रो मॉडेल आहे।
मायलेज जर बघायचं गेलं तर कंपनीने 45चं मायलेज दिलेलं आहे, पण ऑन रोड किंवा सिटीमध्ये एक्झॅक्टली किती मायलेज ही गाडी देते हे आपण सेपरेटली एका व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला CB350 गाडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण असं वाटतं का की ही गाडी रॉयल एनफिल्डला टक्कर देईल? तर तुमचं मत यावर नक्की काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.